ह्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड मधला चॅप्टर 4 ॲनिमल किंगडम याचे मार्किंग्स आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत. पुढचा क्लास आहे तो म्हणजे ॲम्फिबिया. इथे ॲम्फीचं मीनिंग आहे ड्युएल आणि बिया म्हणजे लाईफ. लँड आणि वॉटर दोघांमध्येही राहू शकणारे, दोन्ही हॅबिटॅट मध्ये राहू शकणारे असे नथिंग बट द ॲम्फिबियन्स, ॲक्वेटिक एज वेल एज टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. दे कॅन लिव्ह ऑन. यांच्याकडे 2 पेअर्स ऑफ लिम्स प्रेझेंट असतात. लिम्स म्हणजे लोकोमोशन साठी लागणारे अपेंडिक्स. त्यांची बॉडी जी असते ती हेड आणि ट्रंक याच्यामध्ये डिवायडेड असते. ट्रंक म्हणजे मेन बॉडीला ट्रंक असं म्हणतात आणि हेड पार्ट. जनरली काही ॲम्फिबियन्स मध्ये टेल प्रेझेंट असते. ॲम्फिबियन्स लाईक फ्रॉग्स टेल ॲब्सेंट असते. ॲम्फिबियन्सची स्किन जी असते ही एक्झॅक्टली अपोजिट टू द फिशेस असते. दॅट इज इट इज मॉइस्ट आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे स्केल्स प्रेझेंट नसतात. आईज जे असतात ते हॅव आयलिड आणि टिम्पॅनम प्रेझेंट असतं. टिम्पॅनम इज लाईक इयर ड्रम ज्याला आपण म्हणतो. इयर ड्रम लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट अँड इट रिप्रेझेंट्स द इयर. सो त्यांच्याकडे एक्सटर्नल इयर जो असतो पिन्ना इट इज ॲब्सेंट. एलिमेंटरी कॅनाल, युरिनरी कॅनाल आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट opens into common chamber called as cloaca which opens to the exterior. नंतर रेस्पिरेशन त्यांच्यामध्ये हे विथ द प्रेझेन्स ऑफ गिल्स किंवा लंग्स किंवा थ्रू द स्किन होतं. हार्ट जे असतं ते त्यांचं 3 चेंबर्ड असतं, म्हणजेच त्यांच्याकडे 2 ऑरिकल्स असतात आणि एक व्हेंट्रिकल असतं. हे ऑर्गॅनिझम्स ॲम्फिबियन्स आर ऑल्सो कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, सो दे आर पोकिलोथर्मिक. सेक्सेस आर सेपरेट. इंडिव्हिज्युअल्स आर युनिसेक्शुअल आणि द कंडिशन इज डायोशियस कंडिशन. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल आणि मेजॉरिटी ऑफ देम आर ओव्हिपॅरस आणि त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती इनडायरेक्ट आहे, म्हणजे लार्वल स्टेज ही प्रेझेंट असते. याच्यामध्ये एक्झाम्पल काय काय आहेत तर बुफो दॅट इज टोड, राना दॅट इज फ्रॉग, हायला दॅट इज ट्री फ्रॉग, सॅलामेंड्रा दॅट इज सॅलामेंडर, इक्थिओफिस दॅट इज लिम्बलेस ॲम्फिबिया. पुढचा आहे क्लास रेप्टिलिया. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी. So these are called as creeping or crawling animals and they have creeping or crawling mode for locomotion. त्याच्यानंतर majority of them are terrestrial animals. ते जमिनीवर राहतात पण त्यातले काही पाण्यातही राहू शकतात. त्यांची बॉडी जी असते is covered with dry and cornified skin. कॉर्निफाईड याचा अर्थ टोकदार. त्यांच्या बॉडीवर एपिडर्मल स्केल्स असतात, त्याला स्कट्स असं पण म्हणतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं एक्सटर्नल इयर प्रेझेंट नसतं, जसं की ॲम्फिबियन्स मध्ये एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट, तसंच रेप्टिलियामध्ये पण एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट. टिम्पॅनम जे असतं तेच रिप्रेझेंट करतं इयर्स. लिम्स जे असतात ते सुद्धा 2 पेअर मध्ये प्रेझेंट असतात. हार्ट इज जनरली 3 चेंबर्ड, पण क्रोकोडाइल्स मध्ये हार्ट जे असतं ते 4 चेंबर्ड आहे. सो दिस इज द एक्सेप्शन आणि हे इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ. ते सुद्धा पोकिलोथर्म्स असतात, दॅट इज कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम एक्सेप्ट द क्रोकोडाइल. त्याच्यानंतर स्नेक्स आणि लिझार्ड्स जे आहेत दे कॅन शेड देअर स्केल्स आणि स्किन, त्यांचं ज्याला कात टाकणं असं म्हणतात. सो हे स्नेक्स आणि लिझार्ड्स करू शकतात. सेक्सेस सेपरेट असतात. इंडिव्हिज्युअल्स युनिसेक्शुअल आणि कंडिशन इज डायोशियस कंडिशन. फर्टिलायझेशन इज इंटरनल आणि दे आर जनरली ओव्हिपॅरस अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. एक्झाम्पल्स म्हणजे केलोन दॅट इज टर्टल, टेस्क्युडो दॅट इज टॉर्टॉइज, शॅमेलियॉन दॅट इज ट्री लिझर्ड, कॅलोट्स दॅट इज गार्डन लिझर्ड, क्रोकोडिलस क्रोकोडाईल ही आहे एक्सेप्शन. ॲलिगेटर, हेमिडॅक्टिलस दॅट इज वॉल लिझर्ड आणि पॉइझनस स्नेक्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक्स असतात पण त्याच्यातला पॉइझनस स्नेक्सची एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली आहे. दॅट इज नाजा कोब्रा, इट इज नाजा नाजा त्याचं जे बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर आहे ते. बॅनगॅरस दॅट इज क्रेट, बँडेड क्रेट ज्याला आपण म्हणतो, आणि वायपेरा दॅट इज वायपर. ते रेप्टाइल्स मध्ये सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की 3 चेंबर्ड हार्ट आणि एक्सेप्शन कोण आहे तर क्रोकोडाईल ज्याच्याकडे 4 चेंबर्ड हार्ट आहे. इथे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक अशी आहे की जर हार्ट आहे कुठल्याही ॲनिमलचं ते जर 2 किंवा 3 चेंबर्ड असेल then that animal is nothing but cold blooded. आणि जर हार्ट हे 4 चेंबर्ड असेल तर आणि तरच तो ॲनिमल हा वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे. पुढचा क्लास आहे तो म्हणजे एव्स. एव्स म्हणजे बर्ड्स. सो त्यांच्यामध्ये फेदर्स प्रेझेंट असतात आणि मेजॉरिटी ऑफ द बर्ड्स ऑब्विसली कॅन फ्लाय. एक्सेप्शन्स आहेत काही फ्लाइटलेस बर्ड्सचे, ते म्हणजे ऑस्ट्रिच. त्यांच्याकडे बीक असते, माउथ इज मॉडिफाईड इनटू बीक सो दॅट ते त्यांचं फूड पिक करू शकतात.
त्यांचे जे पुढचे वरचे लिम्स आहेत, 4 लिम्स आहेत, दे आर मॉडिफाईड इनटू विंग्स सो दॅट दे कॅन फ्लाय. त्यांच्या हाइंड लिम्स वर जनरली स्केल्स प्रेझेंट असतात, ज्याला क्लाउड्स असं म्हणतात. सो त्यांच्या जे पाय असतात त्यांचे त्याच्यावर स्केल्स प्रेझेंट असतात आणि इट इज मॉडिफाईड फॉर वॉकिंग, स्विमिंग किंवा क्लॅस्परिंग द ट्री ब्रांचेस. क्लॅस्परिंग म्हणजे घट्ट पकडण्यासाठी. त्यांची जी स्किन असते इज विदाउट एनी ग्लँड्स. व्हेरी इम्पॉर्टंट. एव्सच्या स्किन मध्ये, एव्सच्या एपिडर्मिस मध्ये कुठल्याही प्रकारचे ग्लँड्स प्रेझेंट नसतात एक्सेप्ट द ऑइल ग्लँड्स ऍट द बेस ऑफ टेल. त्यांची जी टेलचा भाग असतो त्याच्या इथे ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात. बाकी कुठल्याही बॉडीवर कुठल्याही प्रकारचे ग्लँड्स हे प्रेझेंट नसतात. त्यांचं जे एंडोस्केलेटन आहे, आतलं जे स्ट्रक्चर आहे, इज फुल्ली ऑसिफाईड म्हणजे कम्प्लिटली बोनी असतं. आणि जे मोठे मेजर बोन्स आहेत, लॉंग बोन्स आहेत, दे आर हॉलो विथ एअर कॅव्हिटीज. दॅट इज दे हॅव न्यूमॅटिक बोन्स. कारण त्यांची बॉडी याच्यामुळे हलकी होते आणि त्यांना उडण्यासाठी इझी पडतं. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये बर्ड्सच्या एक ऍडिशनल चेंबर आहे दॅट इज कॉल्ड एज क्रॉप आणि गिझर्ड. सो दिस इज इम्पॉर्टंट फॉर प्रॉपर डायजेशन ऑफ फूड विच दे. आणि त्यांचं जे हार्ट आहे ते 4 चेंबर्ड आहे. सो ऑब्विसली दे आर वॉर्म ब्लडेड एनिमल्स दॅट इज होमिओथर्मस. ते त्यांचं कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर इन स्पाइट ऑफ वॉट एव्हर इज द सराउंडिंग बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकतात. आणि म्हणूनच विंटर सीझन मध्ये तिथे राहणारे जे बर्ड्स असतात ते मायग्रेट करतात टू द वॉर्मर सीझन. कारण त्यांचं बॉडी टेम्परेचर ते चेंज नाही करू शकत. त्यांना मेंटेन करण्यासाठी हे वॉर्म एन्व्हायरमेंटची गरज असते. रेस्पिरेशन जे आहे ते विथ द हेल्प ऑफ लंग्स होतं आणि त्यांच्या लंग्सना एअर सॅक्स कनेक्टेड असतात सो दॅट त्यांचं रेस्पिरेशन प्लस फ्लाइट हे दोन्ही नॉर्मली होईल. सेक्सेस आर सेपरेट. So individuals are unicellular and the condition is dioecious condition. Fertilization is internal and they are oviparous. So they lay eggs and development is direct. कुठल्याही बर्डचं एक्झाम्पल आलं तरी सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. ऑस्ट्रिच आणि पेंग्विन बोथ आर फ्लाइटलेस बर्ड्स. आपण म्हणू शकतो की ते खूप उंच नाही उडू शकत. इव्हन किवी नावाचा जो बर्ड असतो तो सुद्धा फ्लाइटलेस बर्ड मध्ये त्याला आपण कन्सिडर करू शकतो. पुढचा आणि शेवटचा क्लास आहे तो म्हणजे मॅमेलिया. सो मॅमेलिया म्हणजे मॅमल्स विच आर पजेस मॅमरी ग्लँड्स. आणि ही जी स्पेशल फीचर आहे इट इज फाउंड ओनली इन मॅमल्स. सो हे जे मॅमल्स आहेत हे पृथ्वीच्या किंवा अर्थच्या कुठल्याही पार्ट मध्ये आपल्याला दिसून येतात. अगदी पोलार आईस कॅप्स पासून ते डेझर्ट्स पर्यंत, माउंटन्स पासून, फॉरेस्ट पासून, ग्रासलँड पर्यंत आणि अगदी केव्स मध्ये सुद्धा दिसून येतात. सिटीज मध्ये असतात आणि फॉरेस्ट रिजन्स मध्ये सुद्धा असतात. काही मॅमल्स जे आहेत दे आर अडॅप्टेड फॉर फ्लाइंग किंवा दे कॅन ऑल्सो लिव्ह इन वॉटर जसं की व्हेल. आणि दिस मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स आर युज्ड फॉर नरिशिंग द यंगर वन्स. दे हॅव अगेन 2 pairs ऑफ लिम्स which is adapted for walking, running, climbing on the tree, burrowing for their house म्हणजे खड्डा खोदण्यासाठी, स्विमिंग साठी, फ्लाइंग साठी एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यांची जी स्किन असते इज मॅमल्सच्या स्किनवर, या मॅमल्सच्या स्किनवर हेअर प्रेझेंट असतात. त्यांच्या एपिडर्मिसवर हेअर प्रेझेंट असतात आणि त्यांच्या इयर मध्ये पिन्ना इज प्रेझेंट. दॅट इज एक्सटर्नल इयर हा प्रेझेंट असतो विच हेल्प्स इन कलेक्टिंग द साऊंड फ्रॉम डिफरंट डायरेक्शन्स. बेसिकली या पिन्नाचं फंक्शन काय आहे, वेगवेगळ्या डायरेक्शन्स मधनं साऊंड कलेक्ट करण्यासाठी या पिन्नाचा उपयोग होतो. मॅमल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टीथ दिसून येतात आणि ते जॉला अटॅच्ड असतात. ऑब्विसली जॉज कंटेनिंग हे मॅमल्स आहेत. हार्ट इज 4 चेंबर्ड सो ऑब्विसली दे आर होमिओथर्मिक इन नेचर. They can regulate and maintain their temperature. Respiration is with the help of lungs. The sexes are separate, म्हणजेच individuals are unisexual and the condition is dioecious condition and the fertilization is internal. They are viviparous, that is they directly give birth to the new individual and the development is direct. Example oviparous हा एकमेव mammal चा example आहे तो म्हणजे platypus, that is ornithorhynchus. आणि विविपॅरस मॅमल्सचे तर खूप सारे एक्झाम्पल्स आहेत पण तुम्हाला या मॅमल्सची सायंटिफिक नेम्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे कांगारूचं नेम आहे मॅक्रोपस, फ्लाइंग फॉक्सचं नेम आहे टेरोप्टस, त्याच्यानंतर कॅमलचं नेम आहे कॅमेलस, मंकीचं नेम आहे मॅकाका, रॅट इज रॅटस, डॉग इज कॅनिस, कॅट इज
फेलिस, एलिफंटीज, एलिफास, हॉर्स, क्वेस, कॉमन डॉल्फिन, डॉल्फिन जो आहे विच इज अ aquatic mammal इज डेल्फिनस, ब्ल्यू व्हेल्स जे आहे दॅट इज बॅलिओनोप्टेरा, आणि टायगर जे आहे दॅट इज पॅन्थेरा टायग्रिस, लायन आहे पॅन्थेरा लिओ, आणि ह्युमन बिंग आहे तो आहे होमो सेपियन. हे पुढचं टेबल जे आहे दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टेबल आणि तुम्हाला कुठल्याही वेळेला रिव्हिजन करण्यासाठी या टेबलचा अत्यंत उपयोग होणार आहे. स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट फायलम दॅट इज पोरिफेरा टू कॉर्डेटा, कॉर्डेटा पर्यंत लास्ट फायलम 11th फायलम कॉर्डेटा पर्यंत हे सगळे कॉमन जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे ॲनिमल किंगडमचे फीचर्स, वेगवेगळ्या डिफरंट फायलाचे फीचर्स हे इथे मेन्शन केलेले आहेत. या चार्टमध्ये ओनली क्लासेसचे फीचर्स जे आहेत ते मेन्शन केलेले नाहीयेत सेपरेटली, ज्याचं आपण वेगळं टेबल बनवू शकतो. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. धन्यवाद.